नमस्कार. आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये मी पल्लवी देशपांडे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आपल्या महाराष्ट्रातल्या रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले. आपण नुकतंच गुढीपाडव्याचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करत मराठी नवीन वर्षाचं मोठ्या दिमाखात स्वागत केलं. सह्याद्री वाहिनी आणि आपला महाराष्ट्रातर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आता आजच्या या भागाची सुरुवात याच गुढीपाडव्याच्या रंजक क्षणांची पुनश्च अनुभूती घेत करूया. पाडवा म्हणजे प्रतिपदा. हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा. युद्धात रावणाचा वध करून प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण अयोध्येला परतले तो दिवस वर्ष प्रतिपदेचा होता. अयोध्यावासियांनी प्रभू रामचंद्रांचं स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या. त्याची आठवण म्हणून ही गुढीची परंपरा सुरू झाली. संपूर्ण महाराष्ट्रात नववर्षाचं स्वागत अतिशय उत्साहात करण्यात आलं. ठिकठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून करण्यात आलं. मराठमोळी पारंपरिक वेशभूषा करून अनेक तरुण तरुणी आपली ही संस्कृती अभिमानानं मिरवताना दिसले. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण होतं. एप्रिलचा महिना हा परीक्षांसोबतच सण आणि उत्सवांचाही महिना म्हणायला हवा. गुढीपाडव्यानंतर 2च दिवसांनी संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रमजानचा महिना हा मुस्लिम धर्मियांसाठी उपवासाचा अतिशय पवित्र महिना असतो. चला या उत्सवाची एक रंजक झलक बघूया. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झालं की त्याच्या दुसऱ्या दिवशी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी करतात. फित्र या शब्दातनं दानाची कल्पना सूचित होते. रमजान ईदच्या दिवशी धान्य, वस्त्र यासारख्या वस्तूंचं दान दिलं जातं. खास करून लहान मुलांना ईदी म्हणजेच खाऊला पैसे दिले जातात. ईदगाह म्हणजे प्रार्थना. नमाज पठण झाल्यावर नवीन नवीन पोशाखात एकमेकांना मुस्लिम बांधव ईद मुबारक म्हणत आलिंगन देतात. शिरखुर्मासारखा गोड पदार्थ लहान थोरांना सर्वांनाच खूप आवडतो. भारताच्या राजकीय सामाजिक इतिहासात अनेक थोर कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होऊन गेली आणि त्यापैकीच एक म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि एका अलौकिक कर्तृत्वाचा इतिहास लिहिला गेला. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार समाजापुढे आदर्श आहेत. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात, नवीन दिशा दाखवतात. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वत्र अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. आपणही या जयंतीचे क्षणचित्र बघून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुनश्च अभिवादन करूया. संपूर्ण भारतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाखो लोकांनी अभिवादन केलं. दादर इथल्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नेहमीप्रमाणेच मोठा जनसागर उसळला होता. अशा आणखी उत्साहवर्धक घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. हो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र. आपण नेहमीच आपलं आयुष्य संघर्ष करत जगत असतो. आपल्या आयुष्यात निरनिराळे टप्पे येतात. यातलाच एक टप्पा म्हणजेच आपल्या कार्याचा, कर्तृत्वाचा, आणि दुसरा टप्पा म्हणजेच निवृत्ती. हा टप्पा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि निवृत्तीचा क्षण ही एक अविस्मरणीय गोष्ट असते. नुकतंच दूरदर्शन आणि आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक पश्चिम क्षेत्र श्री सुधीर सोधिया आणि श्रीमती शिप्रा मनस्विता, उपमहानिदेशक अभियांत्रिकी मुंबई दूरदर्शन, यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने निवृत्ती निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. चला या निरोप समारंभाचे साक्षीदार होऊया.
दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री सुधीर सोधिया साहेबांसाठी आणि श्रीमती शिप्रा मनस्विता मॅडमसाठी अविस्मरणीय अशा निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या सोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. चीज़ें तो बहुत यानी दिल को छूती हैं, क्योंकि अभी तक क्या हो रहा था कि हम लोग हमेशा एक ऊपर की तरफ देखते थे कि हमारे ऊपर कोई है, पर अब एक जो लाश था वो सर के साथ वो ख़त्म हो जाएगा, क्योंकि अब हम लोगों के ऊपर डायरेक्ट जिम्मेदारी आ गई है. तो एक बहुत दिल को छूने वाली बात रहती है. इनके पास आज उनका बच्चा रिटायर्ड होके 60 साल का पूरा एक्सपीरियंस, ईच एंड एवरी मोमेंट उनके सामने है. इतना सौभाग्य का वक्त है. और अगर मतलब फैमिली भी है, लेकिन मम्मी होना फर्स्ट इंस्टेंस है कि इस तरह से सेंड ऑफ में बहुत भाग्यवान है सर आप. आज ऐसा हमारे लिए बहुत भावुक का क्षण मेरे को भूलने को भी नहीं होगा, क्योंकि सभी मनोहर के साथ भी हमारा बहुत पुराना एसोसिएशन है. इतने साल से हम लोग देख रहे हैं, इतना भरोसा इन लोग, मतलब हमने कुछ भी कहा इन्होंने हमेशा हमारे भरोसे को कभी तोड़ा नहीं. मॉर्निंग ड्यूटी करना है, मन की बात है, कभी भी मतलब हमारे मन की बात के लिए भी हम करना है तो हम मनोहर, हाँ छुट्टी पे भी होगा नहीं मैडम मैं उस दिन आ जाऊँगा, मैं उस दिन ज्वाइन कर लूँगा, यदि कुछ भी है. कभी भी उसने मतलब लास्ट तक उन्होंने सारी ड्यूटियाँ अच्छे से करी. एक असं असतं ना, काही पण चेंजेस केलेत, काही केलेत तर यू हॅव दॅट लिटिल फिअर, बट वी हॅड कॉन्फिडन्स अँड वी नेवर ॲक्च्युअली फेल्ट दॅट ही इज somebody from program or something we had to tell him extra. He was always with us, very very supportive, very sincere, very dedicated. मला खूप बरं वाटतं की जेव्हा रिटायर्ड होणारे व्यक्ती त्यांच्याबरोबर त्यांची पूर्ण फॅमिली येते आणि ती फॅमिली सगळे व्यवस्थित सेटल्ड असतात, तर असं वाटतं की रिटायर्डच्या वेळेला त्यांचे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी झालेले आहेत. श्री सुधीर सोधिया साहेबांनी आणि श्रीमती शिप्रा मनस्विता मॅडमनी त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला आणि सर्व सहकार्यांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले. एक लंबी जर्नी करीब 35 साल की सर्विस लाइफ की मैंने इस डिपार्टमेंट में व्यतीत की है और खुशी के साथ ही कह सकता हूँ इस डिपार्टमेंट ने काफ़ी कुछ दिया है और वो समय देखा है जब एक्सपांसन फेज था इस डिपार्टमेंट का. वैसे तो सबसे पहले तो हम भगवान को धन्यवाद देंगे कि यहाँ पर हमारे बहुत सारे कलीग जो अपने रिटायरमेंट तक नहीं रह पाए, वो स्थिति से नहीं हो कि भगवान आज हमको इतनी आयु दिया है कि हम आपके सामने खड़े होकर अपनी धन्यवाद आपको दे सकें या आपके साथ यहाँ पे खड़े रह सकें. फिर मेरे माँ पिताजी दोनों लोग अभी नहीं हैं. वो उन लोगों को आज याद करना ज़रूरी है कि जिनके संस्कार के कारण हम आप लोगों के बीच में इतना दिन रहे. आपल्याला फार मोठी वाचन संस्कृती, वाचन परंपरा लाभलेली आहे आणि ही वाचन संस्कृती ग्रंथ संग्रहालयांच्या माध्यमातून जोपासली गेली, वृद्धिंगत होत गेली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ही अशीच एक संस्था जिनं थोडी नाही तर तब्बल 125 वर्ष हा पुस्तकांचा वारसा जपलाय. खरंच ही अतिशय ऐतिहासिक गोष्ट आहे आणि याच अनुषंगानं नुकताच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 125वा शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला. चला या ऐतिहासिक क्षणांची अनुभूती घेऊया. मराठी ग्रंथ संग्रहालयाचा शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वार्षिकोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याचं अध्यक्षपद 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी भूषवलं.
कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप कर्णिक, विश्वस्त अरविंद तांबोळी, कार्याध्यक्ष शीतल कर्देकर, प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कार्यवाह उमा नाबर, खजिनदार जयवंत गोलतकर, कार्योपाध्यक्ष मारुती नांदविस्कर आदी पदाधिकारी व सर्व शाखा व स्वायत्त विभागाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. आपला महाराष्ट्र बघता बघता आता वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची. घेऊया एक अल्पशी विश्रांती. हो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. या अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमात, अर्थात आपला महाराष्ट्र. सध्याच्या भौतिकवादी डिजिटल युगात आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या दैनंदिन आयुष्यात संपूर्ण परिवर्तनात्मक आध्यात्मिक अनुभव मिळत नाही किंवा तो मिळवण्यासाठी वेळ देता येत नाही. त्यामुळेच रमजानच्या 27व्या रात्री अर्थात शब-ए कद्र या पवित्र रात्री सकल मानवतेच्या कल्याणासाठी अँटॉप हिल इथल्या महफिल-ए जहांगीरिया या पवित्र वास्तूत सज्जादा नशीन दर्गा आलिया डॉक्टर सूफी फैजुल हसन शाह मजिदी यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज आणि इफ्तार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चला या इफ्तार मेळ्याची क्षणचित्र बघूयात. सज्जादा नशीन दर्गा आलिया डॉक्टर सूफी फैजुल हसन शाह मजिदी यावेळी सर्वांना संबोधित करताना म्हणाले की गंभीर उपासनेसाठी, प्रार्थनेसाठी फक्त थोडा वेळ घेणं आवश्यक नाही, तर आपल्या प्रार्थनांना आपली दिशा परिभाषित करण्याची परवानगी देणं आवश्यक आहे. खलिफा हुसेन काझी यांनी सुद्धा यावेळी आपले आध्यात्मिक विचार मांडले. या दिवसाला लैलतुल ए कद्र असेही म्हणतात. या पवित्र दिवशी सर्व जगाच्या कल्याणासाठी अल्लाह तालाने हजरत मोहम्मद पैगंबर यांना कुराण पाक भेट दिली. म्हणूनच या दिवशी सर्वांनी एकत्र कुराण पठण केलं आणि या इफ्तार मेळ्याला सर्व धर्मीय आवर्जून उपस्थित होते. रमजान के महीने में मुसलमान रोजे रखते हैं. चांद के हिसाब से 29 रोजा या 30 रोजे होंगे, लेकिन 27वीं शब जो आज की है इसे शब-ए कद्र कहते हैं. इस शब में इबादत करना, अल्लाह को याद करना, नमाज पढ़ना, उसकी बहुत बड़ी इबादत आई है, बहुत बड़ी फजाइल आए हैं. और बताया गया है इस एक रात जो है 1000 रातों से बेहतर है. इस रात में इबादत करना 1000 रातों से बेहतर रहेगा इंसान के लिए. उपवास हे मुसलमानांचे 5 फर्ज आहे, कर्तव्य आहे. त्यापैकी एक हा उपवास आहे. उपवास म्हणजे नेहमी पण उपवास होऊ शकतात वर्षाचे 12 महिन्यात कधी, पण ह्या रमजान महिन्यातले उपवास कंपल्सरी आहेत, फर्ज आहेत आणि ते कर्तव्य आहेत, म्हणून हे उपवास ठेवले जातात.
आजचा हा भाग संपूर्णपणे उत्सवमयी झालाय. हो, पण अजूनही काहीतरी खास बाकी आहे. श्री मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधी श्री मुंबादेवी मंदिर इथं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री चैत्र नवरात्री उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घटस्थापना करण्यात आली. भक्तगणांनी मोठ्या जल्लोषात या उत्सवाला हजेरी लावली. चला या उत्सवाची एक मंगलमय झलक बघूया. देवी माता के दर्शन करने आया हूँ. तो यहाँ का जो फंक्शनलिटी है बहुत ही अच्छा लगा मुझे. हम लोग लाइन में खड़े थे, बहुत ही आराम से लाइन से आते हुए यहाँ पे मेडिकल फैसिलिटी भी है और यहाँ पे जो श्रद्धालु आ रहे हैं उनको जूस भी मिल रहा है और माता रानी का दर्शन भी बहुत अच्छे से हुआ. यहाँ की जो सुविधा है, पुलिस प्रशासन भी है, बहुत ही अच्छे से हम लोग को केयर की और सभी भक्त जो है यहाँ पे आने के बाद बहुत ही अच्छे से दर्शन भी कर पाए और यहाँ पे आने के बाद ही बहुत ही अच्छा लग रहा है. और यहाँ पे हम लोग तीसरी बार हम लोग आ चुके हैं. यहाँ का दर्शन करना बहुत ही अच्छा लगता है, बहुत ही अच्छा लगता है. श्री मुंबा देवी मंदिर जो कि मुंबई का कुल देवी ग्राम देवी के रूप में प्रसिद्ध है. यहाँ पर अन्नपूर्णा जगदम्बा और मुंबा देवी के रूप में विराजित माँ मुंबा देवी मंदिर में आज रामनवमी का हवन होने जा रहा है. यहाँ पर पहले दिन से लगा के गुड़ी पड़वा से लगा के 8 दिन तक माता जी का व्रत उत्सव पूजा पाठ इत्यादि हुआ और संपूर्ण मुंबई में सुख शांति रहे, भारतवर्ष में सुख शांति रहे, हमारे विश्व में अखिल विश्व में सुख शांति रहे. तद हेतु माँ मुंबा देवी से प्रार्थना की गई है. माँ मुंबा देवी मंदिर में जो भी भक्त आ रहे हैं उनको दर्शन के लिए विशेष व्यवस्थाएं प्रदान की गई हमारे मैनेजमेंट के द्वारा. हमारे मैनेजर श्री हेमंत जी यादव ने यहाँ पर आने वाले भक्तों को किसी भी प्रकार का कोई तकलीफ न हो, तद हेतु आवश्यक वस्तु जो भी ज़रूरत है उसको पूरा करने का पूरा प्रयत्न किया गया है. वॉलेंटियर्स, पुलिस दल सभी ने बहुत ही अच्छा व्यवस्था दिया है. आज रामनवमी के दिन मुंबा देवी मंदिर में आज पूर्णाहुति का हवन होने जा रहा है. इस हवन में अखिल मुंबई ग्राम में पूरे भारतवर्ष में अखिल विश्व में सुख शांति रहे, तद हेतु प्रार्थना की जाएगी. और माँ मुंबा देवी सबको सभी प्रकार की प्राकृतिक आपदाओं से रक्षा करे और सबके पर कृपा बनाए रखे, ऐसी हमारी प्रार्थना है.
आपला महाराष्ट्राचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तुम्हाला हा कार्यक्रम संपूच नाही असं सुद्धा वाटतंय ना? पण काय करणार, घड्याळ सांगतंय की कार्यक्रमाची सांगता करायची वेळ झाली आहे. हो, पण पुढच्या भागात अशाच रंजक आनंददायी घडामोडी घेऊन मी पुन्हा येईन. तोपर्यंत मला अनुमती द्या. नमस्कार.